नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला कमी पाण्यावर कापसाची 100% उगवण होण्यासाठी टोकन यंत्राद्वारे कशा प्रकारे लागवड करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या 2-3 वर्षापासून आपण कापूस लागवड ही टोकन यंत्राद्वारे करत आहोत आणि 100% यशस्वी होण्यासाठी आपल्याला 2 ओळीमधील जे अंतर आहे ते या ठिकाणी रेघाट्याच्या सहाय्याने आपण खत पेरून घेऊ शकतो किंवा या ठिकाणी दोरीवर देखील आपण लागवड करू शकतो. परंतु रेघाट्याच्या सहाय्याने आपण रेघा पाडल्यानंतर काकर ओढल्यानंतर आपल्याला त्याच्या बाजूने टोकन करायचे आहे. ऐन मधोमध त्याच्या टोकन करायचे नाही, त्यामुळे आपल्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो व त्या ठिकाणी आपण जास्त खोल जर बियाणं टाकलं म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी टोकन यंत्राला अशा प्रकारे हायटरचा वापर करायचा आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपली जी खोली आहे ती या ठिकाणी कमी राहील व बियाणं हे वर पडेल आणि चांगल्या प्रकारे त्याची उगवण होईल. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हायटरचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण दोरीवर लागवड करत आहोत त्या ठिकाणी आपण दोरीच्या साईडने या ठिकाणी टोकन करू शकता. अशा प्रकारे केल्यानंतर आपल्याला स्प्रिंकलरच्या माध्यमातून देखील पाणी आपण देऊ शकतो आणि अत्यंत कमी पाण्यामध्ये त्याची ही उगवण होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे आणि कापूस संदर्भात वेळोवेळी आपण आता व्हिडिओ टाकणार आहोत. त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.